शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे धडाडीचे नेते तथा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष नितीन बाप्पा शेरखान यांचा असंख्य समर्थकांसह भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश। शेरखानी माझा राजकीय प्रवास 10वी पर्यंत काँग्रेसमध्ये झाला। 11वी 12वी माझी शिवसेना उभाटा गटामध्ये झाली आणि माझी पीठ करण्यासाठी मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेतला आहे। प्रवेश करायचं कारण म्हणजे बाबा त्या शिवसेनेमध्ये माझा दम घुटत होता की जे कार्यकर्ते होते सोबतचे माझ्या त्याला न्याय मिळत नव्हता म्हणून मी एक निर्णय घेतला की बाबा आपल्याला नेतृत्व कुठलं शोधायचं। तर मी नेतृत्व शोधताना विचार केला, ह्या प्रवेशासाठी मी जवळपास 3 महिने विचार केला की आपण कुठं प्रवेश केला पाहिजे। तर मी भारतीय जनता पार्टीचा विश्वास ठेवून राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर विश्वास ठेवून मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला। त्याचं कारण म्हणजे की बाबा प्राधिकरणासाठी राणादादांनी तुळजापूर विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये 1600 कोटी रुपयाचा निधी आणला आणि धाराशिव नगरपालिका विविध रस्ते 68 रस्त्यांसाठी जवळपास 140 कोटीचा निधी आणला। आणि ज्या पक्षामध्ये मी पूर्वी काम करत होतो त्या पक्षामध्ये फक्त खोटं बोल आणि रिटून बोल, ह्या गोष्टीचं खोटं बोललेलं मला बी पचत नव्हतं। पण नाईलाजान आपला नेताच खोटा बोलत होता तर आपल्याला बी नाईलाजान त्यांच्या सोबत राहायची वेळ होती। परंतु ते मला काय पचना झालं की मला सगळी खोटारड्याबरोबर किती दिवस राहायचं। म्हणून मी एक विचार केला की एक चांगलं नेतृत्व गाठावं आणि आपल्या समाजाला न्याय मिळावा, माझ्या मित्र परिवाराला न्याय मिळावा, म्हणून भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश घेतला। माझ्यासोबत माझी फॅमिली, माझा मित्र परिवार माझ्यावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतला। माझ्यावर या भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, राणादादा, तसेच अमितभाई शिंदे, तसेच सनी पवार, अक्षय ठोकळे या सर्व जणांची मला मदत झालेली आहे। मला एक वाटतंय की आता इथं आपल्या महाराष्ट्रामध्ये जर चांगले दिवस येत असतील तर ते फक्त आणि फक्त बीजेपीमुळेच येणार आहे। हे चांगल्या गोष्टी आणि पुढे भविष्यात माझ्या समाजाचा, माझ्या मित्र परिवाराचा, शहराचा विकास, शहराची जर अशी दुरावस्था झाली की कुठेही जावं तुम्ही, रस्ते खड्डे, की बाबा आपले परिवार, सगळ्याचे परिवार धोक्यात आहेत, तर हे परिवार वाचवले पाहिजे। हे वाचवण्यासाठी मी निर्णय घेतला की आपण जर बीजेपी मध्ये प्रवेश केला तर आपण नक्कीच वॉर्डाला, शहराला चांगल्या पद्धतीचा आपण न्याय देऊ शकतो। आपण सांगितलं की आपला नेता खोटा बोलत होता म्हणून आम्हाला खोटं बोललं, काय नेमकं खोटं बोला, काय उदाहरण सांगू का? जर एखादा कार्यकर्ता जर अडचणीत आला तर त्यांच्यात तेवढं दानत नाही त्या कार्यकर्त्याला अडचणीतनं बाहेर काढावं। हे तर कुठलाही कार्यकर्ता जर शिवसेनेचा अडचणीत आला तर त्यांना कधी त्यांनी भेट सुद्धा दिलेली नाही। ते फक्त आणि फक्त वाढदिवस, लग्न कार्य, मैत्रीला जाणे, गोड गोड बोलणे, फोन उचलणे, देखावा करणे, हेच फक्त त्यांचं कार्य। त्यांचं कार्य विकासाचा तर विषयच नाही। त्यांनी फक्त आणि फक्त एकच जणाला टार्गेट करायचं की बाबा राजकारणात 1-2 माणसाला टार्गेट करून तुमचं राजकारण साध्य होत नाही, तुम्हाला विकासच केला पाहिजे। त्यांचं विकासाकडे लक्षच नाही, त्यांचं फक्त आणि फक्त स्वतःची प्रॉपर्टी वाढविण्यासाठी लक्ष आहे। हे बोलतो आणि थांबतो।